नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा. कोणतेही प्रश्न यातले स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 1 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 1 जून 2026 रोजी साजरा केला जाणारा जागतिक पालक दिन कोणत्या संस्थेने घोषित केलेला आहे, असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड नेशन्सने, UN ने हा डिक्लेअर केलेला आहे दिवस. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 1 जून हा जागतिक पालक दिन म्हणून साजरा होत असतो जगभरामध्ये. संयुक्त राष्ट्राने या दिवसाची घोषणा केली आहे आणि समाजात पालकांचा मान आणि योगदान यासाठी हा दिवस खास आहे. 1 जून रोजी या व्यतिरिक्त जागतिक दुग्ध दिन म्हणूनही पाळला जातो आणि FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने या दिवसाची स्थापना केलेली आहे. दुग्ध उद्योगाचे महत्त्व दाखवण्यासाठी हा दिवस खास असतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्र पुरवठा करार कोणत्या देशासोबत नुकताच केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हिएतनाम सोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कराराची घोषणा शांग्रीला डायलॉग सिंगापूर मध्ये होणाऱ्या वार्षिक सुरक्षा परिषदेमध्ये केली गेलेली आहे आणि हा करार 30 मे 2026 रोजी अंतिम झाला. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ज्याचा वेग मॅक 2 पेक्षाही जास्त आहे आणि भारत आणि रशिया दोघांनी मिळून ब्राह्मोस विकसित केलं होतं. या क्षेपणास्त्राचं नाव ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या नद्यांवरून आलेलं आहे. व्हिएतनामच्या करारामध्ये केवळ क्षेपणास्त्रच नाही तर प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक मदतही मिळणार आहे, असा साधारण तो करार असणार आहे आणि या कराराची एकूण किंमत अंदाजे 6,000 कोटी रुपये इतकी असणार आहे. पुढील प्रश्न तिसरा. 30 मे 2026 रोजी साऊथ कोस्ट रेल्वेचे चीफ PRO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारलाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाय बालाजी किरण यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. वाय बालाजी किरण यांनी 30 मे 2026 रोजी साऊथ कोस्ट रेल्वेच्या चीफ PRO पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. ते IRTS 2013 बॅचचे अधिकारी आहेत आणि IRTS म्हणजे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि साऊथ कोस्ट रेल्वे हा भारतातील 18वा रेल्वे झोन आहे आणि त्याचं मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे. ठीक आहे, आणि साऊथ कोस्ट रेल्वे 1 जून 2026 पासून पूर्णपणे कार्यरत होणार आहे. पुढील प्रश्न चौथा. झारखंड आरोग्य विभागाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वैभव सूर्यवंशी याचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वैभव सूर्यवंशी यांची झारखंड आरोग्य विभागाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती झाली आहे नुकतीच आणि ही घोषणा 30 मे 2026 रोजी रांची येथे झारखंड आरोग्य मंत्री डॉक्टर इरफान अन्सारी यांनी केलेली आहे. सूर्यवंशी हे 15 वर्षांचे युवा क्रिकेटपटू आहेत आणि झारखंड सरकार यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचा खास सत्कार देखील करण्यात आला आणि वैभव युवकांसाठी एक मोठं प्रेरणास्थान बनलेत आणि त्यांना युवा ऊर्जेचं प्रतीक मानलं जात आहे. आरोग्य विभाग त्यांच्या मदतीने आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीबद्दल जनजागृती यामार्फत करतील. पुढील प्रश्न
पाचवा, भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे 10 दिवसांचे सार्वजनिक प्रदर्शन कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मंगोलिया या देशामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने भगवान बुद्धांचे 2 प्रमुख शिष्य अर्हत सारिपुत्त आणि अर्हत महामोग्गलान यांच्या पवित्र अवशेष मंगोलियामध्ये पाठवलेले आहेत आणि हे अवशेष 10 दिवसांसाठी सर्वांसमोर ठेवले गेलेत आणि 1 जून ते 10 जून 2026 दरम्यान हे प्रदर्शन असणार आहे. मुख्य ठिकाण याचं प्रदर्शनाचं गंदन तेगचेन लिंग मठ, जो उलान बाटार मध्ये असणार आहे. उलान बाटार ही मंगोलियाची राजधानी आहे. नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अवशेष 30 मे 2026 रोजी भारतातून भारतीय युवा सेनेच्या IL-76 गजराज विमानातून नेण्यात आलेले आहेत आणि या उपक्रमामुळे भारत आणि मंगोलिया यांचे बौद्ध सांस्कृतिक संबंध जास्त मजबूत झालेत. पुढील प्रश्न 6वा. धनेंद्र कुमार यांचं निधन कोणत्या शहराच्या आग दुर्घटनेत झाले नुकतेच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. धनेंद्र कुमार हे भारतीय स्पर्धा आयोगाचे म्हणजे CCIचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांचे निधन दिल्लीतील हौज खास इन्क्लेव्हमध्ये लागलेल्या आगीमुळे झालेले आहे. ही घटना 27 मे 2026 रोजी रात्री घडली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 मे रोजी त्यांची मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. आणि धनेंद्र कुमार हे 80 वर्षांचे होते. ते 1968च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे IAS अधिकारी देखील होते. त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जागतिक बँकेमध्ये कार्य देखील केलेले आहे आणि प्राथमिक माहितीनुसार घरातील AC युनिटच्या स्फोटामुळे आग लागली असावी असं कारण समोर येत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. महाराष्ट्रातील पहिलं जंगल हत्ती संगोपन केंद्र कुठे उभारलं जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, घाटकरवाडी येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रातील पहिलं जंगली हत्ती संगोपन केंद्र घाटकरवाडी गावात उभारलं जाणार आहे. हे घाटकरवाडी गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा वन परिक्षेत्रामध्ये आहे आणि प्रकल्पाचा आराखडा 27 मे 2026 रोजी सादर करण्यात आला. या केंद्रासाठी 52 हेक्टर जंगल क्षेत्र ठरवलं गेलेलं आहे आणि इथे 14 हत्ती ठेवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. राज्यातील ही पहिली जंगली हत्ती संगोपन केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश आहे मानव आणि हत्ती संघर्ष कमी करणे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. उच्च क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने नुकतीच केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDOने केली होती ही चाचणी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 31 मे 2026 रोजी DRDOने उच्च क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. ही चाचणी TBRL या केंद्रावरती झाली आहे. TBRL म्हणजे टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी असा त्याचा फुल फॉर्म होतोय आणि TBRL हे DRDOचेच संशोधन केंद्र आहे आणि TBRL जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने हाय अलर्ट या दरम्यान दिलेला होता. बॉम्बचे तुकडे 1.5 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता देखील होती आणि 2 किलोमीटर परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून या दरम्यान घोषित करण्यात आला होता DRDO तर्फे. आणि DRDO ही भारताची संरक्षण संशोधन संस्था आहे आणि तिचं मुख्य काम म्हणजे संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणं हे आहे. पुढील प्रश्न 9वा. डाक सेवा गिफ्ट
डाक सेवा गिफ्ट्स योजनेबाबत बनावट संदेश कोणत्या संस्थेच्या नावाने पसरवला गेलेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडियन पोस्ट मार्फत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डाक सेवा गिफ्ट्स योजनेचा दावा केंद्र सरकारने खोटा ठरवलेला आहे. हा संदेश इंडियन पोस्टच्या नावाने सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आलेला होता आणि इंडिया पोस्टचा अशा कोणत्याही योजनेशी संबंध नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे, डिपार्टमेंटनेही. आणि डाक सेवा गिफ्ट्स नावाची कोणतीही अधिकृत योजना अस्तित्वात नाही आहे आणि नागरिकांना संशयास्पद लिंकवरती क्लिक न करण्याचा सल्ला देखील या दरम्यान देण्यात आला. पुढील प्रश्न 10वा. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्रिस्तरीय संवादाची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावरती भर दिलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स भारत दौऱ्यावरती आलेले होते आणि रिचर्ड मार्ल्स हे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री देखील आहेत. दुसरा इंडियन ऑस्ट्रेलिया डिफेन्स मिनिस्ट्री डायलॉग 1 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या संवादात सहभागी होतील. आणि पहिला संरक्षण संवाद ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेला होता आणि दुसरा भारतात होतोय. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रादेशिक स्थैर्यासाठी एकत्र काम करत आहेत आणि संरक्षण संबंध भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ मानला जात आहे. पुढील प्रश्न 11वा. उत्तर प्रदेशचे नवे महासंचालक म्हणजेच DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजीव कृष्ण यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशचे DGP पदावरती नियुक्ती झालेली आहे. राजीव कृष्ण हे 1991 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि ते मे 2025 पासून कार्यवाहक DGP म्हणून कार्यरत होते आणि मे 2025 पासून कार्यवाहक DGP म्हणून कार्य करतील. ठीक आहे. आणि राजीव कृष्ण हे 2022 नंतरचे पहिले कायमस्वरूपी DGP यामुळे ठरलेले आहेत आणि राजीव कृष्ण हे विजिलन्स एस्टॅब्लिशमेंटचे महासंचालक देखील आहेत. ओके. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. मे 2026 मध्ये हवाना येथे भेट देणारे CIA संचालक कोण होते? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जॉन रॅटक्लिफ असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. US साऊथर्न कमांडचे मुख्यालय डोराल, फ्लोरिडा येथे आहे आणि मे 2026 मध्ये CIA संचालकांनी हवान येथे भेट दिली. जॉन रॅटक्लिफ हे CIA संचालक आहेत. हवाना ही क्युबाची राजधानी आहे आणि जानेवारी 2026 मध्ये क्युबावरती तेल निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये संपर्क मे 2026 मध्ये वाढलेत आणि संरक्षण व सुरक्षा सहकार्य हा चर्चेचा मुख्य विषय या दरम्यान त्यांच्यामध्ये होता. ठीक आहे. तर आजचे आपले 1 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलंच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.